शकतात, पण ते असं का करतात? का बरं? यामागची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. कोणतीही माहिती पडताळून पाहण्यापेक्षा मी सर्वात आधी बातमी दिली हा खोटा मोठेपणा त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे 2 मिनिटांच्या स्वस्थ प्रसिद्धीसाठी ते स्वतःची विश्वासार्हता पणाला लावतात. हेच ते येडं आहे? अगदी 100% बरोबर. आणि ही फक्त काकांची नाही, तर तरुण पिढीचीही अवस्था आहे. तो Instagramवरचा ॲटिट्यूड किंग बघितलाय ना? हा. खोटं रुबाब दाखवायचा नसलेली स्टाईल मारायची. आणि जेव्हा ती मुलगी त्याला थेट ब्लॉक करते ना, तेव्हा सॅड स्टेटस ठेवून देवदास बनायचं. म्हणजे पेरायचा खोटा ॲटिट्यूड आणि उगवायचं सिंगल लाईफ. क्या बात आहे. यामागे एक मोठी मानसशास्त्रीय गोम आहे बरं का. ती काय? आजकाल लोकांना तात्काळ मिळणाऱ्या सोशल व्हॅलिडेशनची म्हणजे लाईक्स आणि कमेंट्सची इतकी सवय झाली आहे की त्यासाठी ते स्वतःची दीर्घकालीन प्रतिमा खराब करायलाही मागं पुढे पाहत नाही. म्हणजेच आपण फक्त रील्स आणि प्रसिद्धीसाठी येडं पेरणारी पिढी बनत आहोत का? तसंच काहीसं. हे लोक डिजिटल जगात फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वेडेपणाची बीजं पेरत आहेत. खरंच, या हास्यास्पद उदाहरणांच्या पलीकडे जाऊन बघितलं तर या ग्रामीण शहाणपणात किती मोठा आणि गंभीर अर्थ दडला हे लक्षात येतं. होय, ही म्हण आपल्याला फक्त हसवत नाही तर एक धोक्याचा इशारा देते. निसर्गाचा आणि कर्माचा नियम स्पष्ट आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार. आणि जसं तू मगाशी म्हणालास, मूर्खपणाच्या निर्णयांवर मिळणारं चक्रवाढ व्याज खूप भयानक असतं. बरोबर. तात्पुरत्या मजेसाठी घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात दुप्पट वेगाने अंगाशी येतात. खूपच बरोबर बोललास. कोणतीही कृती करण्यापूर्वी थांबून विचार करणं आवश्यक आहे. हो, कारण एकदा का चुकीचं बीज पेरलं की नंतर त्यातून चांगलं फळ येण्याची अपेक्षा करणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. म्हणूनच आपण रोज ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात काय करत आहोत यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती हे एक बीज आहे. नक्कीच. शेवटी विचार करायला लावणारा मुद्दा हाच आहे की आजच्या या धावपळीच्या आणि डिजिटल दुनियेत आपण नकळतपणे ज्या सवयी पेयत आहोत त्यातून भविष्यात आपण कोणतं खुळं पीक काढणार आहोत. अगदी खरा प्रश्न आहे हा. यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. आणि म्हणूनच ज्या कोणाच्या आयुष्यात असं येडं पेरलं उगवलं खुळं प्रसंग घडला असेल त्यांनी तो नक्की कॉमेंटमध्ये सांगावा. वाचायला खूप मजा येईल.